नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणी मसाला या यूट्यूब चॅनलवरती. तर आज इकडे आपण गावठी वांगी आणलेली आहेत आणि या गावठी वांग्यांची आपल्याला आज गोलीम टाकून भरलेली वांगी बनवायची आहेत. तर ही जी वांगी आहेत ना, ही राजापूर तालुक्यामध्ये जे गोवळ गाव आहे त्यातली एकदम फेमस अशी वांगी आहेत आणि ती आज आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण इकडे छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत आणि त्यासोबत हे बटाटे सुद्धा छोटे छोटे घेतलेले आहेत. तर छोटी वांगी भरून खूप छान लागतात. तर आता आपण वांगी आणि बटाटे स्वच्छ धुवून त्यांना कट मारूया. तर इकडे हे आपण वांग घेतलंय. तर याचा जो देठ आहे तो इथे कट करायचा. हा अर्धा देठ आपण तसाच ठेवून द्यायचा. देठासहितच भरलेली वांगी खूप छान लागतात. तर हे इकडे आपण 4 भाग करून घेऊया. असे आपण 4 भाग करून घेतले. तर जसे आपण वांग्यांना कट मारलेत ना, तसेच या बटाट्यांना सुद्धा 4 कट मारून घ्यायचे. हे बघा. तर इकडे आपण गोलीम घेतलाय. तर हा गोलीम आपण भाजून घेऊया. तर गोलीम भाजलाय आता आपण काढून घेऊया ताटात. तर चांगला भाजलाय गोलीम. तर भरलेली वांगी करताना गोलीम आधी धुवायचा नाही. आधी व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा आणि मगच धुवायचा तो. तर इकडे आपण भाजलेला गोलीम घेतलाय. त्याच्यानंतर हे सगळे मसाले आहेत. तर हे इकडे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. तर इकडे मसाले टाकून घेऊया. हळद, तिखट मसाला, हा इकडे गरम मसाला, तर हा आपला घरगुती मसाला आहे, मीठ आणि हे इकडे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर घातलेली आहे. तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. तर आपण वांग्याचे 4 भाग केलेले आहेत. तर याच्यामध्ये आता वाटण भरून घ्यायचंय. असं वाटण याच्यामध्ये भरून घ्यायचं. तर जेवढी तुम्ही वांगी छोटी घ्याल ना, तेवढी तुमची भरलेली वांगी खूप छान होतात. तर हा इकडे बटाटा आहे. तर जशी वांगी भरतो ना, तसंच हा बटाटा सुद्धा आपल्याला भरून घ्यायचा आहे. तर इकडे आपण वांगी आणि बटाटे भरून घेतलेत. आता फोडणीसाठी पटकन कांदा आणि टोमॅटो कापून घेऊया.
हे आहे तेल, लसूण टाकून घेऊया, कांदा टाकूया, कांदा थोडा लाल झालाय, आता टोमॅटो टाकूया, हळद, तिखट मसाला, मगाशी आपण वाटणात टाकला होता त्याच्यामुळे थोडासा टाकायचा, गरम मसाला, हा आपला थोडा घरगुती मसाला आहे, तर आता याच्यामध्ये आपण भरलेली वांगी आणि बटाटा टाकूया, तर वांगी फ्राय झाली आहेत मस्तपैकी. आता याच्यामध्ये टाकूया पाणी, आता याच्यामध्ये चिंच टाकूया, आता कोथिंबीर टाकूया, तर मंडळी इकडे आपलं भरलेलं वांग तयार आहे. थोडासा आपण रस्सा पण ठेवलाय भाकरी सोबत खायला. तर ही इकडे आपण भाकरी भाजली भरलेल्या वांग्यासोबत खायला. तर बघूया कसं झालंय भरलेलं वांग. तर वांग पण मस्त शिजलंय. तर आपण वांग खाऊन बघूया भरलेलं. गरम आहे, खूप गरम. तर एकदम मस्त शिजलंय पण छान, आणि त्याच्यात गोलीम घातलंय ना, त्याच्यामुळे एकदम भारी चव आली. तर मंडळी तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा भरलेलं वांग, आणि कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.